नमस्कार मित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर, जिथे आपण आपल्या संस्कृतीचे महत्त्व, धर्मशास्त्रातील गूढ आणि आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी सोपे उपाय जाणून घेतो। आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत। पितृदोष कसा ओळखावा, त्याची लक्षणे काय आहेत, त्यावर काय उपाय करायचे आणि पितृपक्षात कर्जमुक्तीसाठी कोणते उपाय करावे। पितृदोष म्हणजे काय? पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या असंतोषामुळे किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण न होण्यामुळे आपल्यावर येणारा नकारात्मक परिणाम। आपल्या शास्त्रानुसार पूर्वज समाधानी नसतील तर त्यांचा शाप किंवा दुःख आपल्यावर येतो, ज्यामुळे आयुष्यात अडथळे येतात। आर्थिक अडचणी, मानसिक अस्वस्थता, नोकरी, आरोग्य आणि घरातील कलह। पितृदोषाची लक्षणे कशी ओळखावी? पितृदोष असल्याचे खालील लक्षणे दिसू शकतात: अनपेक्षित आर्थिक समस्या, कोणतीही योग्य योजना करूनही कर्ज वाढणे, पैसा मिळण्यात अडचणी येणे, वारंवार आरोग्य समस्या, अनेक औषधे घेऊनही चांगले होणार नाही असे आजार सतत येणे, नोकरीत किंवा व्यवसायात अडथळे, प्रमोशन न मिळणे, नोकरीत सुसंगत न राहणे, व्यवसायात टिकवता न येणे, घरात कलह आणि मानसिक अस्वस्थता, कुटुंबात सतत भांडण, प्रेमाचे तणाव वाढणे, अपयशाची भावना सतत येणे, प्रयत्न करत राहिलेच अपयश येणे, निराशा जाणवणे हे लक्षणे दिसत असल्यास पितृदोषाची शक्यता बळावते। पितृदोषावर उपाय: पितृपक्षात काय करावे? पितृतर्पण विधी: पवित्र पाण्यात तांदूळ मिसळून पूर्वजांना तर्पण करावे। हे विधी अत्यंत श्रद्धेने आणि मनपूर्वक करणे आवश्यक आहे। अन्नदान करणे: गरजू लोकांना पितृपक्षात अन्नदान करावे। ब्राह्मणांना तांदूळ, गहू, मिठाई दान करणे। या पुण्यकर्मामुळे पितृ समाधानी होतात आणि आशीर्वाद देतात। वस्त्रदान करणे: गरजू लोकांना स्वेटर, गुप्तवस्त्र, शाल इत्यादी वस्त्रदान करणे। पूर्वज प्रसन्न होतात आणि कर्जमुक्तीसाठी आशीर्वाद मिळतो। पितृहित यज्ञ, हवन: पंडिताच्या मार्गदर्शनाखाली पितृहित यज्ञ करणे। यज्ञामुळे पितृदोष नष्ट होतो, पूर्वज शांती पावतात आणि आपल्यावर आशीर्वाद देतात। मंत्र जप: ओम पितृभ्यो नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असे जप जपावे। नियमित मंत्र जपल्याने पितृ आत्म्यांना शांती मिळते। गरजू लोकांना दान करणे: तांदूळ, गहू, मिठाई, वस्त्र इत्यादी लोकांना दान करावे। हे पुण्यकर्म पितृ आत्म्यांच्या प्रसन्नतेसाठी अत्यंत लाभदायक आहे। धर्मशास्त्रानुसार व्रत आणि उपवास: पितृपक्षात उपवास, व्रत ठेवणे, नियमित पूजाविधी करणे यामुळे मन आणि आत्मा पवित्र राहतात, पूर्वज समाधानी होतात। कर्जमुक्तीसाठी पितृपक्षात कोणते उपाय करावेत? पितृपक्षाच्या काळात खालील उपाय करून कर्जमुक्तीची प्रक्रिया जलद होते. पितृतर्पण विधी: पूर्वजांना श्रद्धेने तर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि आर्थिक अडथळे दूर होतात। अन्नदान आणि वस्त्रदान: गरजू लोकांना अन्न, वस्त्र दान केल्याने पुण्य मिळते, जे कर्जमुक्तीसाठी मदत करते। पितृहित यज्ञ: या यज्ञामुळे पितृदोष नष्ट होतो आणि पूर्वज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात। मंत्र जप आणि पूजाविधी: मनपूर्वक मंत्र जप केल्याने मानसिक शांतता येते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। दया व सत्कर्म करणे: गरजूंची मदत, प्रामाणिकपणे काम करणे, इतरांना मदत करणे ह्या कर्मामुळे पितृ आत्मा समाधानी होतात आणि आपले कर्ज माफ करतात। पवित्र ठिकाणी भेट देणे: पितृपक्षात पवित्र तीर्थस्थळे जाऊन पूजा करणे हे देखील अतिशय महत्त्वाचे मानले जाते। अशा प्रकारे पितृपक्षात योग्य ती पवित्र व श्रद्धेची क्रिया केल्यास पितृदोष नष्ट होतो, पूर्वज प्रसन्न होतात आणि आपले आर्थिक, मानसिक व सामाजिक जीवन सुखमय होते। मित्रांनो, पितृदोषाचा परिणाम फक्त आपल्या जीवनावरच नाही तर पुढच्या पिढीवरही होऊ शकतो। म्हणून पितृपक्षात योग्य ती पूजा, तर्पण, दान, यज्ञ विधी मनपूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे। जेव्हा आपण आपल्या पूर्वजांचा आदर करतो, त्यांच्या आशीर्वादासाठी पुण्यकर्म करतो, तेव्हा ते आपल्यावर प्रेमाने आशीर्वाद देतात। त्यांचे आशीर्वाद मिळाले की आपले कर्ज माफ होते, जीवनात समृद्धी येते आणि सर्व संकटे दूर होतात। या महत्त्वाच्या विषयावर ध्यान दिल्याबद्दल धन्यवाद। तुमचा जीवन प्रवास सुखमय हो, कर्जमुक्ती हो आणि पितृ आत्म्यांना शांती लाभो हीच शुभेच्छा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुढील महत्त्वाच्या विषयासाठी नक्कीच जोडून राहा। धन्यवाद।